नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सायली. माझं वय 27 वर्षांचं आहे. माझ्या आयुष्यातील ही कहाणी आहे जी दुःखापासून सुरू होऊन प्रेमाच्या रंगांनी बहरली. माझ्या आयुष्याला एका खास व्यक्तीने नवं वळण दिलं आणि माझ्या काळोख्या रात्रीत प्रेमाचा प्रकाश आणला. ही आहे माझी आणि रोहनची प्रेमकथा, जी तुम्हाला नक्कीच भावेल. मी एका छोट्याशा खेड्यात राहते, जिथे सगळं साधं आणि शांत आहे. पण माझं आयुष्य काही साधं नव्हतं. माझ्या पतीचं काही वर्षांपूर्वी एका अपघातात निधन झालं. त्याच्या जाण्याने माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्यातच त्याने सावकाराकडून घेतलेलं 40,000चं कर्ज व्याजासकट 65,000वर पोहोचलं होतं. माझ्या सासूसासऱ्यांचंही आधीच निधन झालं होतं, त्यामुळे मी एकटीच माझ्या छोट्याशा झोपडीत राहायचे. माझ्या माहेरीही फारसा आधार नव्हता. माझे आईवडील स्वतःच्याच आर्थिक अडचणींशी झगडत होते, त्यामुळे मला त्यांच्याकडून फारशी मदत मिळत नव्हती. सावकार रोज माझ्या घरी येऊन पैसे मागायचा. त्याची नजर आणि त्याचं बोलणं मला अस्वस्थ करायचं. त्याच्या नजरेतून मला लाज वाटायची आणि कधीकधी त्याचा राग आणि धमक्या मला घाबरवायच्या. मला वाटायचं, जर मी हे कर्ज लवकर फेडलं नाही तर कदाचित मला यापेक्षा वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागेल. त्यामुळे मी ठरवलं की काहीही झालं तरी मला काम शोधायचं आणि हे कर्ज फेडायचं. पण खेड्यात राहत असल्याने मला शहरात जाणं शक्य नव्हतं आणि गावात दुकानात किंवा इतरत्र काम मिळणं जवळपास अशक्यच होतं. तरीही मी हार मानली नाही. मला माहीत होतं की पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कर्जातून मुक्त होण्यासाठी मला काहीतरी मार्ग काढावाच लागेल. माझ्या शेजारी माझ्या वयाची एक मैत्रीण राहायची, प्रिया. ती गावातल्या शेतांमध्ये मजुरी करायची. एकदा संध्याकाळी ती माझ्याकडे आली. मी तिला माझ्या मनातलं सगळं सांगितलं. माझी हतबलता, कर्जाचं ओझं, सावकाराचा त्रास. ती शांतपणे ऐकत होती. मग ती म्हणाली, सायली, माझ्यासोबत चल. गावातल्या रोहनच्या फुलांच्या बागेत काम आहे. गवत काढायचं, झाडांची काळजी घ्यायची. तुला रोजचे पैसे मिळतील आणि तुझी अडचण काही प्रमाणात सुटेल. तिचं बोलणं ऐकून माझ्या मनाला धीर मिळाला. मी लगेच होकार दिला. घरी बसून काही होणार नव्हतं आणि जगायचं असेल तर मेहनत करणं हाच एकमेव पर्याय होता. दुसऱ्या दिवशी सकाळी 10च्या सुमारास मी आणि प्रिया रोहनच्या शेतात पोहोचलो. तिथे आमची भेट रोहनशी झाली. रोहन हा एक साधा, मेहनती शेतकरी होता. वयाने माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठा, पण त्याच्या चेहऱ्यावरचा प्रामाणिकपणा आणि डोळ्यातली उमेद मला पहिल्याच भेटीत जाणवली. तो उंच, सावळा आणि त्याच्या हसण्यात एक वेगळीच उबदारता होती. त्याने आमच्यासोबत काम सुरू केलं. तो फक्त आदेश देणारा मालक नव्हता, तर स्वतः राबायचा. त्याच्यासोबत गवत काढताना, फुलझाडांची काळजी घेताना त्याच्यातली मेहनत आणि नम्रता मला स्पष्ट दिसत होती. प्रियाने आमची ओळख करून दिली. हा रोहन आणि ही माझी मैत्रीण प्रिया. रोहनने माझ्याकडे पाहून स्मिता हास्य केलं आणि माझं मन थोडं हलकं झालं. पहिल्या दिवशी मी फारशी बोलले नाही. नवीन ठिकाण, नवीन माणसं आणि माझ्या मनातली काळजी ह्यामुळे मी गप्पच राहिले. पण रोहनच्या नजरेत मला काहीतरी वेगळं जाणवलं. तो माझ्याकडे कधीकधी चोरट्या नजरेने पाहायचा आणि मला त्याच्याकडे पाहिल्याशिवाय राहवत नव्हतं. प्रिया मात्र त्याच्याशी हसत खेळत गप्पा मारायची, कारण ती त्याला आधीपासून ओळखत होती. दुपारी आम्ही एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली जेवायला बसलो. रोहनने आपला डबा उघडला आणि आम्ही सगळ्यांनी आपापले डबे वाटून घेतले. प्रियाने बनवलेली कोथिंबिरीची चटणी आणि माझी भाजी भाकरी आम्ही सगळ्यांनी मिळून खाल्ली. जेवताना प्रिया अचानक म्हणाली, रोहन, तू आता लग्न कर. तुझ्या फुलांच्या बागेत तुझी बायकोच तुला मदत करेल. आम्हाला यावं लागणार नाही. रोहन लाजला. त्याने माझ्याकडे एक नजर टाकली आणि हसत म्हणाला, हो, पाहतोय, पण चांगली मुलगी मिळायला हवी. त्याच्या डोळ्यातली निरागसता आणि हसणं मला भावलं. माझं हृदय थोडं धडधडलं, पण मी स्वतःला सावरलं. काही दिवसांनी प्रियाची तब्येत बिघडली आणि ती शेतात येऊ शकली नाही. मी एकटीच शेतात कामाला गेले. रोहन आणि मी दोघे शेतात होतो. तो खूप बोलायचा, त्याच्या शेताबद्दल, फुलांच्या बागेबद्दल, गावातल्या गमतीजमतींबद्दल. त्याचं साधं पण खंबीर बोलणं मला ऐकायला आवडायचं. त्याच्या गप्पांमुळे माझ्या मनावरचं दडपण हलकं व्हायचं. एकदा गवत काढताना जमिनीच्या बिळातून साप बाहेर आला. मी घाबरून ओरडले आणि नकळत रोहनच्या जवळ गेले. त्याने मला शांत केलं आणि हसत म्हणाला, सायली, घाबरू नको, मी आहे ना. त्याच्या शब्दांनी मला सुरक्षितता जाणवली. मी लाजून मागे सरकले,
पण त्याचं हसणं मला सतत आठवत राहिलं. दुपारी आम्ही पुन्हा आंब्याच्या झाडाखाली जेवायला बसलो. जेवणानंतर मी माझ्या आयुष्याबद्दल बोलायला लागले. माझ्या पतीच्या दारूच्या सवयी, त्याने घेतलेलं कर्ज, सावकाराचा त्रास. तो शांतपणे ऐकत होता. मी त्याला सांगितलं की सावकार रोज घरी येऊन त्रास देतो आणि मला त्याच्या नजरेपासून लाज वाटते. रोहनने माझ्याकडे पाहत सांगितलं, सायली, तू खूप धैर्यवान आहेस. सगळं ठीक होईल. तू फक्त काम करत राहा आणि जर सावकाराने पुन्हा त्रास दिला तर मला सांग. त्याच्या शब्दांनी मला आधार मिळाला. त्याच्या डोळ्यात मला सहानुभूती आणि काळजी दिसली. काही दिवसांनी रविवार आला. रोहनने मला सांगितलं होतं की तो माझा पगार घरी आणेल. त्या दिवशी सकाळी 10च्या सुमारास तो माझ्या घरी आला. मी घरात शिलाई मशीनवर जंपर शिवत होते. दारावर टकटक झाली आणि मी उघडलं तेव्हा रोहन समोर उभा होता. त्याने माझ्याकडे पाहून स्मित हास्य केलं. मी त्याला आत बोलवलं, चहा आणि पाणी दिलं. चहा पिता पिता तो माझ्याशी गप्पा मारू लागला. मग त्याने खिशातून पैसे काढले आणि माझा पगार माझ्या हातात दिला. त्यानंतर त्याने दुसरं एक बंडल काढलं आणि माझ्या हातात ठेवलं. तो म्हणाला, सायली, हे 40,000 रुपये घे. सावकाराचं कर्ज फेड. हळूहळू मला परत कर. मी थक्क झाले. एवढी मोठी रक्कम आणि त्याचा विश्वास पाहून माझे डोळे पाण्याने भरले. मी म्हणाले, रोहन, तुझीही परिस्थिती बिकट आहे. मला पैसे देऊ नकोस. पण तो हसत म्हणाला, मला तुझी काळजी आहे सायली. तू सावकाराच्या त्रासातून मुक्त व्हावंस मला वाटतं. माझ्याकडे थोडे पैसे आहेत आणि मला त्याची आत्ता गरज नाही. मग त्याने हळूच माझ्या डोळ्यात पाहत सांगितलं, सायली, तू खूप सुंदर आहेस, मेहनती आहेस. तुझ्यासारखी मुलगी मला आयुष्यभर साथ देईल. मला तुझ्याशी लग्न करायचंय. त्याचे शब्द ऐकून माझं हृदय जोरात धडधडलं. मी लाजून म्हणाले, रोहन, मी विधवा आहे. गावकरी काय म्हणतील? तुला माझ्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल. पण रोहन ठामपणे म्हणाला, मला समाजाची पर्वा नाही. मला फक्त तुझी साथ हवी. तुझं मत काय आहे ते सांग. मी लाजले. माझ्या चेहऱ्यावर स्मित उमललं आणि मी मान खाली घातली. रोहनने माझ्या चेहऱ्यावर हलकेच हात ठेवला. त्या क्षणी त्याने माझ्या कपाळावर चुंबन घेतलं आणि माझं मन प्रेमाच्या लाटेत बुडालं. मी त्याला घट्ट मिठी मारली आणि त्या क्षणी मला वाटलं की माझ्या आयुष्यातली सगळी दुःख कुठेतरी मागे पडलीयत. त्या दिवसानंतर आम्ही वारंवार भेटू लागलो. रोहन माझ्या घरी यायचा आणि मी त्याच्या शेतात कामाला जायचे. आमच्या गप्पांमधून, हास्यामधून आणि एकमेकांच्या बरोबरच्या छोट्या छोट्या क्षणांमधून आमचं प्रेम बहरत गेलो. एकदा दुपारी आम्ही शेतात फुलझाडांमधून फिरत होतो. रोहनने एक सुंदर गुलाबाचं फूल तोडलं आणि माझ्या केसांमध्ये लावलं. तो म्हणाला, सायली, हे फूल तुझ्यासारखंच सुंदर आहे. मी लाजले, पण माझ्या मनात आनंदाचा पूर आला. काही दिवसांनी आम्ही ठरवलं की आम्ही कोर्टात लग्न करू. गावकऱ्यांच्या बोलण्याची मला भीती वाटत होती, पण रोहनने मला धीर दिला. तो म्हणाला, सायली, आपलं प्रेम खरं आहे. कोण काय म्हणेल ह्याने आपल्याला काय फरक पडतो. त्याच्या शब्दांनी मला बळ मिळालं. आम्ही कोर्टात लग्न केलं आणि एका नव्या आयुष्याला सुरुवात केली. आज मी आणि रोहन एकत्र आनंदाने संसार करतोय. मी सावकाराचं कर्ज फेडलं आणि आता रोहनच्या फुलांच्या बागेत त्याच्यासोबत काम करते. त्याच्या प्रेमाने माझ्या आयुष्यात नवे रंग भरले. आम्ही एकमेकांसोबत छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतो. मग तो शेतात एकत्र काम करणं असो किंवा संध्याकाळी गप्पा मारत चहा पिणं असो. रोहनच्या प्रेमाने मला नव्याने जगायला शिकवलं. माझ्या आयुष्यातली ती काळोखी रात्र आता मागे पडलीये आणि आता माझं आयुष्य प्रेमाच्या आणि आशेच्या रंगांनी बहरलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माझी आणि रोहनची ही प्रेमकथा कशी वाटली? रोहनने माझ्याशी लग्न करून योग्य निर्णय घेतला का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आमची ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या प्रेमाच्या प्रवासाला साथ द्या. कारण खरं प्रेम हे समाजाच्या बंधनांपेक्षा मोठं असतं आणि जिथे प्रेम आहे तिथे आयुष्य आपोआप बहरतं. धन्यवाद.